मला दाखवूनच द्यायचं आहे.
दोरी पडलेली
पडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी गोदाना ठेवला माझं पुण्योदयाला आल्यानंतर मला गुरुला शोधण्यासाठी जाण्याची कुठेही गरज पडली नाही. स्वतःहून गुरु माझ्या ठिकाणी आले, माझ्या घरी आले आणि मला मंत्र दिला. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माहिती आहे कोणता मंत्र दिला? राम कृष्ण हरी. अशा प्रकारचा मला त्यांनी मंत्र दिला. का होईला? कारण माझं भाग्य उदयाला आलं आणि मला गुरु भेटले. गुरु देत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. गुरुच्या ठिकाणी ज्ञान असतं ते संत आपल्याला हे ज्ञान देण्याकरता येतात. साध काय आहे, खरं काय आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी आपल्याला संत येत असतात. संतांनी सांगितलेलं आहे जे खरं आहे तुम्हाला मी ते सांगतोय. फक्त तुम्हाला काय करावं लागेल? माझ्या मागे मागे यावं लागेल असं संत सांगतात. असं अगोदर सांगतात, संत सांगतात. काय झालेलं आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे असं या ठिकाणी संत सांगतात. काय सांगितलं आहे? आजचा जो प्रसंग आहे हे कीर्तन आहे. हे कीर्तन काही आपल्याला दुसरं सांगण्यासाठी नाही. कीर्तनामध्ये संतांचं वर्णन आहे, नामाचं महत्व आहे, भक्तीचं महत्व आहे. भक्ती ज्ञान विरहित करा गोष्टी न कराव्या नाही. या पद्धतीने हे कीर्तन आहे. आणि आजचा जो विषय आहे आजच्या या कीर्तनामध्ये सांगायचे ते काय सांगायचे? भगवान परमात्म्याचं चरित्र सांगायचे. भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले आणि जन्माल्यापासून ते 12-13 वर्षाचे होईपर्यंत त्यांनी कोणत्या लीला केल्या त्या 12 वर्षाच्या 11 वर्षाच्या लीलाच्या त्याच्यातही सुद्धा कोणतं चरित्र या ठिकाणी सांगायचं आहे त्याचं वर्णन महाराज या ठिकाणी करतात. या भगवान परमात्म्याचं चरित्र आपल्याला या ठिकाणी गायचंय. कोणतं चरित्र गायचंय? लहानपणाचं गायचंय, थोडं मोठेपणाचं या ठिकाणी वर्णन करायचंय? नाही त्यांनी राज्य केलं ते वर्णन करायचंय? नाही. महाराज म्हणजे लहानपणाचं आणि लहानपणातही रांगत असताना त्यांनी जे चरित्र केलं ते चरित्र आज वर्णन करायचंय. देवकी
मिळवण्यासाठी निघाले. घरी नेऊन सोडवणार एवढ्याच रस्त्यामध्ये आकाशवाणी झाली, ए कंसा, अरे तू ज्या मिरवणुकीचा तू आनंद घेत आहेस, त्या मिरवणुकीमध्ये त्यांच्या पोटी, वसुदेव देवकीच्या पोटी जो 8वा पुत्र जन्माला येईल ना, तो तुझा घात करणार आहे. अशा पद्धतीची आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी झाल्यानंतर कंसाच्या डोक्यामध्ये लक्का असा प्रकाश पडला. आणि प्रकाश पडल्यानंतर त्याला काही समजेना झाले की आपल्या बहिणीच्या पोटी 8वा मुलगा तो येणार आहे आणि तो मला घात करणार आहे. म्हटले झाड उगवण्याच्या अगोदर जर मुलाचं झाड नष्ट केलं तर नंतर येणाऱ्या खांद्या आपल्याला काय करणार आहे. म्हणून त्यांनी आपल्या कमरात लावलेली जी तलवार होती ती तलवार उपसली आणि मारण्याकरता धावला. काय मारण्याकरता धावला. तेवढ्यात वसुदेवाने हात धरला. केवनिया बळग माराया हात धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला आणि हात धरून वसुदेव सांगू लागले, कंसा, अरे स्त्रीची हत्या करणं ही काही चांगली नाही. स्त्री हत्येचं पातक आहे. तू एवढा मोठा ज्ञानी आहेस तरी सुद्धा तू स्त्रीची हत्या करतोस. म्हणजे बाळ हत्या, स्त्री हत्या ही सर्वात मोठी हत्या आहे, सर्वात मोठं पाप आहे. आणि तू अशा प्रकारचं पाप करू नको. याच्या पोटी जे मुलं जन्माला येतील ते मी काय करेल, तुला आणून देईल. असं म्हटल्यानंतर कंस समाधानी झाला. आणि समाधानी झाल्यानंतर मग तो म्हणू लागला, ठीक आहे, यांना मारून काय करायचंय, यांच्या पोटी जो मुलगा येणार आहे जन्माला तो माझा घात करणार आहे. आणि वसुदेवाने सांगितलेला शब्द पाळतात ते. वसुदेव दिलेला शब्द पाळतात. वसुदेव दिलेला शब्द पाळतात ना, पाळतात ना, हो, दिलेला शब्द पाळतात. असं म्हटल्यानंतर कंसाने ते मान्य केलं. आणि मान्य केल्यानंतर मग वसुदेव देवकी निघून गेले. पण असं करता करता एक दोन मुलं त्यांनी दिल्यानंतर म्हणजे असं होणार नाही. 2-3 मुलं गेल्यानंतर मग त्या ठिकाणी नारदाची स्वारी आली. आणि नारदाने हे सगळं सांगितलं का, कारण त्याच्या हातून पाप वाढवायचं होतं. मग त्यांना पुन्हा बंदी शाळेत टाकलं. आणि बंदी शाळेत टाकून मग एक मुलगा धरायचा, गरगर फिरवायचा आणि दगडावरती आपटायचा. असं करून 6 बालक मारली. किती? 6 बालक मारली. 7वा जो गर्भ आहे तो रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन घातला. आणि 8वा जन्माला येणार हे सगळीकडे माहीत झाल्यानंतर धोधो असा पाऊस पडू लागला. यमुनामाई वाहू लागली, गरजू लागलं, विजांचा कडकडाट होऊ लागला. आणि त्या ठिकाणी
भगवंताने हे सांगून दिला अगोदर हा वृत्तांत पूर्ण समाचार वसुदेव देवकींना सांगितला आणि सांगितल्यानंतर लगेच भगवंताने देवकी मातेच्या डोक्यावरती हात ठेवला आणि हे सर्व जी मेमरी पूर्ण भरली होती ती मेमरी पुन्हा काय केली या ठिकाणी डिलीट मारली आणि आपण चतुर्भुज आहोत असं तिच्या ध्यानातून काढून टाकलं आणि काढून टाकल्यानंतर तो परमात्मा बालक रूपामध्ये आला परंतु देवकी मातेला या ठिकाणी शांत झोप लागलेली आहे वसुदेवानं भगवान परमात्मा उचलला आणि घेऊन या ठिकाणी जसा परमात्मा हातात घेतला तशी सर्व वसुदेवाची जी बंधनं होती ती काय झाली आहेत गळाली आहेत उचलल्या कमळापती पायीची बंधने जसा भगवान परमात्मा हातात घेतला आणि ज्यांनी भगवान परमात्मा हातात घेतला त्यांची बंधनं काय झाली निघून गेली आहेत आणि म्हणून तो भगवान परमात्मा घेतला सर्व हातात जे पायाचे बंधनं होते ते निष्ठून पडले आहेत आणि दरवाजे सुद्धा उघडले भगवान परमात्मा घेऊन वसुदेव निघाले आहेत जात असताना मध्ये यमुनाबाई हळवी आली यमुनेला पूर आलेला होता वरतून जोरदार पाऊस पडतो नदीमध्ये पाणी आहे आता जायचं कसं परंतु भगवंताने जसं सांगितलं त्या पद्धतीनं निघत असताना कमरा इतक्या पाण्यामध्ये गेले छाती इतका पाण्यात गेले आता गळ्या इतक्या पाण्यात गेले वरती पाणी नाकातोंडात जायलं तेव्हा भगवंताने आपला पायाचा अंगठा काय केला यमुना मातेला दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर यमुनाबाई सुद्धा दुभंगल्या गेली आणि वसुदेव त्या ठिकाणी गोकुळामध्ये गेले नंदराजांच्या वाड्यामध्ये आले त्या ठिकाणी जी आपली नंदराणी आहे काय तिचं नाव यशोदा माता ही आपल्या सर्वांच्या लक्षात असायला पाहिजे यशोदा माता या ठिकाणी प्रस्तुत झाली होती तिच्याही पुत्री एक कन्या जन्माला आली होती आणि भगवंत त्या ठिकाणी ठेवले कन्येला घेतलं आणि पुन्हा वसुदेव या ठिकाणी मोकळे झाले त्या कारागृहामध्ये आले आणि जशी कन्या ठेवली तशी आपोआप पुन्हा बंधनं काय झाली या ठिकाणी बंधनात अडकल्या गेला म्हणजे भगवंत जेव्हा त्यांनी हातामध्ये घेतला तेव्हा सर्व बंधनं काय झाली नाहीशी झाली आणि जशी माया हातामध्ये घेतली तशी पुन्हा बंधनं काढल्या गेली जमिनीवरती आपटणार तेवढ्यात ती काय झाली आकाशामध्ये निघून गेली
निघून गेली आणि हातात ती माया निघून गेल्यानंतर मग कंसाला कळालं की आपल्याला मारणारा भगवान परमात्मा आहे, जन्माला आलेला आहे असं हिनं सांगितलं ना. तातडीची मीटिंग भरवली सांगितल्यानंतर आणि मीटिंग मध्ये ठरवलं या 7 दिवसामध्ये जेवढे बालक जन्माला आलेले आहेत त्यातला एकही बालक ठेवायचा नाही. आता कोण हा विडा उचलणार, कोण हा विडा उचलणार असं म्हटल्यानंतर कोणीच यायला तयार नाही. एवढ्यामध्ये पुतना मावशीनं त्या ठिकाणी तो विडा उचलला आणि विडा उचलून ती पुतना मावशी निघालेली आहे. पण इकडे कोकणामध्ये भगवान परमात्मा गोष्टीवाने आणून ठेवला होता. तो भगवान परमात्मा सकाळ झाल्यानंतर रोहिणी मातेला तो आवाज आला आणि आवाज ऐकून रोहिणी माता त्या नंदराणीच्या महालामध्ये जाऊन पाहिलं तर बालक या ठिकाणी दिसते, रडतंय, आकांत करतंय आणि हे पाहून तिलाही आनंद झाला आणि सर्वांना तिनं सांगितलं, घरामध्ये सांगितलं आणि घरामध्ये सांगितल्यानंतर एका बाईनं दुसरीला सांगितलं की पुन्हा गावामध्ये प्रचार करण्याची आवश्यकता नाही ना. म्हणजे बरोबर फोन करण्याची आवश्यकता नाही, विश्वास देत असलं गरज नाही, संदेश पाठवायचा असलं गरज नाही. फक्त एकीनं दुसरीला सांगा, बाई मी तुला सांगते म्हटलं, तू कोणाला सांगू नको, मी तुला सांगते फक्त, तू कोणाला सांगू असं. आणि ती सगळ्या गावात फिरून येते आणि हे सांगितल्यानंतर मग गवळणी काय करू लागल्या, एकमेकीला सांगू लागल्या, अगं तुला काय कळालं का, अगं तुला काही माहिती आहे का, काय अगं त्या नंदाच्या घरामध्ये कृष्ण परमात्मा जन्माला आलेला आहे. काय नंदाच्या घरामध्ये बाळ जन्माला आलेला आहे.
होते, मोठ्या घरची बाई आहे असं म्हणते नंदाच्या त्या नंदराणीची मुलगी असं कोणी बाहेरची लांबची बहीण कोणी असेल असं म्हटल्यानंतर त्यांनी तिला सोडलं. आतमध्ये सोडल्यानंतर देवकी माता त्या ठिकाणी होत्याच आहे का नाही? कोण होत्या? देवकी माता होत्या. म्हणजे सर्वांचं माझ्याकडे लक्ष आहे. आपल्या येतील एक आणि त्यांच्या जागेवर बसली. तुम्ही फक्त माझ्याकडे बघा. त्या ठिकाणी कोण आल्या? पुतना मावशी आल्या. आणि पुतना मावशीने रूप चांगलं धारण केलेलं होतं आणि त्या आल्या त्या नंदराणी समोर आल्या. कोण होत्या त्या? यशोदा माता. यशोदा मातेसमोर आल्यानंतर यशोदा मातेने पाहिलं बाई खूप मोठ्या घरची बाई दिसते, कोणीतरी असेल पाहुणी गावात आलेली आणि ती मला भेटायला आली, मला मुलगा झालेला आहे दिवसांनी आल्या मला भेटायला. देवीने अंथरूण टाकलं, बसायला दिलं, पाणी आणलं, चहा आणला आहे ना? चहा दिला असेल तेव्हा चहा होता का नव्हता पण मातीमध्ये असं छान पैकी लोणी आणलं आणि लोणी आणून त्या पुतना मावशीच्या हातात दिलं. घ्या या नाश्ता करा तुम्ही. आता ती पुतना मावशी म्हणली की नाश्ता करायला आले पण हा नाश्ता नकोय, मी दुसराच नाश्ता करण्यासाठी आले. अगं म्हणे तुला खूप दिवसांनी मुलगा झाला, मला काही सांगितलं नाही काय नाही. मी तू लहान असताना माझं लग्न झालं आणि मला आपल्या वडिलांनी लांब दिलं. खूप लांब दिल्यानंतर तुझी माझी भेट आताच होते. मी तुझी बहीण आहे. मला तर बहीणच नाही, ही कसं काय कुठून बहीण आली मला? असं नाही, माझ्या काही लक्षात नाही आलं. मी पण माझ्या झाले, मला काही आठवत नाही. असली तुम्हाला बहीण. अगं हो मी तुझी साखर बहीण आहे. पुढे तुम्ही तुझी साखर बहीण आहे. साखर बहीण आहे, मीठ बहीण आहे, अजून काय कोणत्या कोणत्या बहीण आहे का? असं म्हटल्यानंतर म्हणे हो मला मुलगा झालेला आहे. तुला कसं कळलं? अगं म्हणे व्हॉट्सअपवरती मला मेसेज आला होता आणि म्हणून तो वाचला मी आणि मी इथपर्यंत आले. असं का? हो. कुठे तो? म्हणजे आताच झोपलाय. आताच त्याला मी काय केलं, दूध राशन करून त्याला आताच पाण्यामध्ये झोपी घालते. हे कृष्णानं ऐकल्यानंतर कृष्ण म्हणला मी या ठिकाणी झोपायला आलो का? आले पहिले गिऱ्हाईक चालू ना, मग काय अर्थ देऊ द्यायला? लगेच तिकडे कृष्णानं आवाज सुरू केला, रडायला सुरुवात केली आणि रडायला सुरुवात केल्यानंतर मावशी म्हणू लागली अगं काय खोटं बोललेलं तू? कृष्ण तर जागाच आहे. तो काय रडतोय म्हणे? हे त्याला आणलं मावशीनं आणि त्या देवीच्या हातामध्ये दिलं. देवी मातेनं त्या पुतना मावशीच्या हातात दिलं. जसा भगवान परमात्मा आपल्या हातावरती घेतला, मांडीवरती घेतला, तसं तिला दिव्य असं त्या ठिकाणी तिची दृष्टी झाली आणि दिव्य दृष्टी होऊन भगवान परमात्म्याकडे पाहू लागली. पाहत असताना नजरानजर एक झाली आणि त्या ठिकाणी तिचा जो भाव होता मारण्याकरता आली, तो भाव काय झाला या ठिकाणी नष्ट झाला. आणि नष्ट झाल्यानंतर हे भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं अरे ही तर ज्याच्याकरता आलेली ती विसरून गेली आहे, हिला पुन्हा तिच्या ध्यानात आणून द्यावा. आणि ध्यानात आणून दिल्यानंतर पुन्हा भगवंताने काय केलं, थोडासा हात मारला, पाय मारला आणि तिच्या लगेच लक्षात आलं की आपण कशाकरता आलो. आणि म्हणून तिने उचलला आणि आपल्या स्तनाला लावलं. लावल्यानंतर भगवंतानं लगेच दूध प्यायला सुरुवात केली. कारण पूर्वजन्मी या मातेने सांगितलं होतं की मला तुम्ही काय हवेत, माझे बालक व्हावे, मला मुलगा व्हावा. आणि ही मागच्या जन्मीची ही जी इच्छा होती ती भगवंताने या जन्मी पूर्ण केली. बाळ रूपामध्ये काय केलं, दूध प्राशन केलं आणि दूध प्राशन करून रक्तही प्राशन केलं, विषही प्राशन केलं आणि आता पंचप्राण सोडायला सुरुवात केली. त्यावेळेस पुतना मावशीनं मुंच असा आवाज केला, सोड मला, सोड मला, सोड 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 असं म्हणून ज्यावेळेस भगवंत सोडायला तयार नाही त्यावेळेस या भगवंतानं पंचप्राण तिचे ओढून घेतले. आणि ज्यावेळेस ती ओढून घेतले त्यावेळेस ती काय झाली, धरतीवरती पडली, जमिनीवरती पडली आणि तिचं खरं स्वरूप या ठिकाणी प्रगट झालं.
दिवसाला झाली फजिती झाली, कारण 2 दिवसा अगोदर पुन्हा मावशी येऊन गेली होती. 2-3 दिवसा अगोदर घराच्याकडे घेऊन गेले आणि त्यांनी ही जन्मपत्रिका पुन्हा दाखवली. म्हणे हा खूप मोठा होणार आहे, खूप मोठा होणार आहे, हा अनेक प्रकारचे राक्षसांना मारणार आहे असं गर्गाचार्यांनी सांगितलं. आणि गर्गाचार्य निघून गेले होते. पुन्हा एक ब्राह्मण पुन्हा त्या ठिकाणी आले व महामंडळ आले आणि त्यांनी पुन्हा त्यांची कुंडलिनी पाहण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, हे सगळे तू आताच्या आता एक 7-8 फुटाचा खड्डा कर, 7-8 फुटाचा खड्डा कर, जेसीबी आण आणि तो खड्डा खणून घे. खणून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुझ्या बाळाला टाक आणि वरतून पुन्हा जेसीबी काय कर, माती लोटून दे, टाकून दे. त्यावेळेस होती का नव्हती काय नाही जेसीबी, पण आपण बरोबर आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर देव त्या देवीला राग आला. काय झालं, त्या नंदच्या राणीला राग आला. म्हणजे आताच 2 दिवसापूर्वी गर्गाचार्य घेऊन गेले, त्यांनी ही पत्रिका सांगितली, तुम्ही असं काय सांगताय? नाही नाही म्हणे, हा सर्व कुळाचा नाश करणार आहे तुमच्या. अगं त्याच्या मामाला सुद्धा स्वतः तो मारणार आहे. आता हे त्यांनी खरंच सांगितलं होतं. आपण कोणाच्या आईला असं वाटतं का? कसंही असो, शेवटं नेमकं कसं पण असलं तरी काय आपलं लेकरूच आहे. आणि असं म्हटल्यानंतर त्या नंदराणीला राग आला आणि रागाच्या भरात ती काही बोलू लागली. कृष्णाला ओढून घेतलं. म्हणजे गर्गाचार्यांनी तर असं सांगितलं, आता आमचे कुलगुरू येऊन गेले 2 दिवसापूर्वी, त्यांनी तर चांगलं चांगलं सांगितलं. नाही म्हणे तो खोटारडा आहे. असं म्हटल्यानंतर मग देवाला राग आला. आतापर्यंत माझ्याबद्दल बोलत होता, मी काहीही बोललो नाही, मी काही केलं नाही, परंतु संतांना ज्यावेळेस नाव घेतात ना त्यावेळेस मग देवाला राग येत असतो. आणि मग देव त्याच्यासाठी पुन्हा जन्माला येतात. भक्ताला की दुर्जनाशी केवळीना चक्रधरा हाती धंदा, त्याच्यासाठी देव त्या ठिकाणी येत असतात. देवाला ते सहन झालं नाही. मग ज्या ठिकाणी महाबळ भट बसले होते तो तसाच पाठ उचलला. काय झाला, ज्या पाठावरती महाबळ भट बसले होते तो पाठच उचलला. आणि उचलल्यानंतर महाबळ भटाला वाटलं, असं काय चमत्कार झाला, मी आकाशात बोलतो की काय? सर्व घरामध्ये प्रत्येक गोष्टीवरती ज्याची भगवंताची ज्या ठिकाणी दृष्टी झाली त्या ठिकाणी ती वस्तू यायची आणि याच्या पाठीवर याच्यावरती सगळ्या प्रत्येक अवयवावरती येऊन ती फटाफट लागायची. लागल्यानंतर मग त्या ब्राह्मणाची फजिती झाली, पळू लागले. पळता पळता मग पंचांग काढलं, जानवर उठलं आणि गोतरही काढलं, टिंब टिंब ऐक ना विठाला विठाला अशी त्यांची फजिती केली. एक राक्षस मारायला सुरुवात केली. भगवंत थोडे मोठे झाले, आता रांगू लागले आणि रांगत असताना मग त्यांनी अनेक थोड्या सुरुवात करायला सुरुवात केली. रांगत रंगणी चोरी रंगोनी रांगत असताना मग त्यांनी चोऱ्या सुरुवात करायला काही चोऱ्या करायला सुरुवात केली. एक घरात चोरी करू लागले. थोडंसं घरामध्ये करत असताना थोडे मोठे झाले, चालू लागले आणि चालत असताना मग ती घराच्या बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर एक मित्र जमवायला सुरुवात केली आणि सुरुवात करून मग त्या मित्राला जमवल्यानंतर 11 जणांची टीम तयार झाली आणि मग म्हणले चला आपण आता क्रिकेट खेळायला जाऊ. क्रिकेट खेळायला जायचं. अरे पण तुम्ही असे काळी पहिलवान अगरबत्ती छाप तुम्ही असे कसे म्हणे, आपल्याला मोठमोठे राक्षस मारायचे तर त्या ठिकाणी आपली पहिलवान दाखवायला पाहिजे का नाही? मग तुम्ही असे अगरबत्ती छाप नकोय, मग तुम्ही काय खायला पाहिजे? अरे पण तुमच्या घरी का गाई नाही का? तुमच्या घरी गाई दूध नाही का? अरे कृष्णा आमच्या घरी सर्व काही आहे, पण सगळं दूध दही तूप लोणी कुठे जातं म्हणे? मथुरेला, डेअरीला जातं सर्व काही. आणि आमच्या डेअरीला फक्त ताकद राहतं. आणि मग त्या ताकात काही ताकदच नाही. आमचे शरीर कसे होणार आहे का नाही? ज्याच्यात काही ताकद नाही त्याला काय म्हणायचं? ताकद आहे का नाही? बस ते पिल्यानंतर मस्त झोपत.
बोलल्यानंतर ते समजून म्हणून लागले, अरे बाबा तुझं खरं आहे पण हे कसं काय शक्य आहे, आम्हाला जमेल का? पुढे काय सांगितलं ना, अरे तुला असं असं करावं लागेल तेव्हा तू पुढे जाशील, मला जमेल का, मला करता येईल का? सर्व कॉन्फिडन्स त्या ठिकाणी काय करतात, स्टॉप करून देतात. प्रत्येकाकडे अशी हिंमत पाहिजे, नाही मी करणारच, जिद्द पाहिजे. असं म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं, अरे तुम्हाला एकच करावं लागेल, काय?
प्रत्येकाची
जी चालू आहे ती कशाकरता आहे? फक्त पोट भरण्याकरता. आणि म्हणून भगवंताने ठरवलं यांना पोटभर द्यायचं. जोपर्यंत नाही म्हणत नाही तोपर्यंत यांना खाऊ घालायचं. आणि असं केल्यानंतर सगळे गोपाळ ते तयार झाले. आणि तयार झाल्यानंतर सगळ्यांनी काय केलं? उड्या मारायला सुरुवात केली. हे जनार्दन हुर्यो हुर्यो जय जयकार करू लागले. कृष्ण की जय हो, बालकृष्ण की जय हो, बालकृष्ण की जय हो, असं म्हणत म्हणत निघाले. आणि हे म्हणल्यानंतर मग कृष्णाला सांगितलं, अरे तुम्ही असं जर म्हणत चालत असाल आपल्याला प्रत्येकाच्या घरी जायचे, चोरी करायचे आणि जय हो करत गेल्यावर आपल्याला चोरी कशी करता येईल? मग तुम्ही काय करा, हळूहळू
म्हणजे तुला तिच्या हातात मी असं होणार नाही. प्रत्येकानं ते सर्व वस्तू घेतल्या आणि चोरी करायला निघाले. गेल्यानंतर एकेकाची चोरी करू लागले. चोरी करत असताना मग त्या गवळणी नंदाच्या वाड्यावर जायच्या आणि त्या कृष्णाची काय करायच्या त्या ठिकाणी विचारपूस करायचा. यशोदे, आता तुझ्या कृष्णाला सांग किती दिवसांना झालेला आहे, आम्हालाही आनंद वाटतो, पण हे मोठ्याच्या घरचं लेकरू आहे आणि मोठ्याच्या घरच्या लेकरांना चोरी करणं हे काही बरोबर नाही. आम्ही तुला एक दोन वेळा सांगू, पण तुझ्या मुलाला सांग हा चोरी करतोय, हा चोर चोर म्हणून प्रसिद्ध होईल, म्हणून याला सांग चोऱ्या करू नको. नंतर यशोदा माता म्हणली ठीक आहे मी सांगते, पण सांगितलं तरी सुद्धा तो कृष्ण पुन्हा पुन्हा चोऱ्या करू लागला. आणि चोऱ्या करत असताना हे पुन्हा त्या गवळणी यशोदा मातेकडे यायच्या आणि त्याचं कारण करायचं. यशोदे, आता तुझ्या कृष्णाला सांग आमच्या घरी येतो, दैगुल खातो, सर्व नाचाडी करतो आणि पुन्हा तू काय करतो आमच्या सुनांना सुद्धा तोंडाला लावतो. दैगुल खातो ते खातो, आमच्या पोरांनाही मिळवायला काय आमच्या पोरांना पण चोर करतोय. अरे यशोदे, तुझ्या कृष्णाला सांग असे कारण घेऊन लागले. कुठं? यशोदा मातेच्या अंगणामध्ये. पहिली आली भावनी ती नगबाई काय केली करणी, आहे का नाही? प्रत्येक गवळण एक कारण सांगू लागली. परवा आला आमच्या घरात, आहे का नाही? दाढी विंगला होता म्हातारा उचलून या काकाचा डेरा. कुठं पडला म्हणजे आमच्या म्हाताऱ्याच्या ढेरीवरच पडला. म्हातारा झोपला म्हणे आमचं कुठं दारामध्ये झोपलं. उन्हाळ्याचे दिवस दारामध्ये बाज टाकली आणि या बाजावरती आमचं म्हातारा झोपलं. म्हातारा झोपला असताना गाढ झोपेत म्हातारा होतं. बाई काय सांगावं तुला, तुझा कृष्ण आला, काकाचा डेरा उचलला आणि आमच्या म्हाताऱ्याच्या ढेरीवरच पडला. कुठं पडला? ढेरीवर पडला. त्या दिवसापासून म्हातारा जे आमच्या शेतामध्ये झोपायला गेले अजून येतच नाही घरी. म्हणे गेलं ते भूत भूत करून म्हातारा पुढे निघून गेलं, शेतावर झोपायला गेलं. आता काय करावं? आजच थोड्या तुझ्या कृष्ण करत असतील. आवरी आवरी आपला काना, आवरी आवरी आपला काना, काना काना नाचिल्या आमच्या सुना, नाचिल्या आमच्या सुना, नाचिल्या आमच्या सुना. आवडल्या कृष्णाला आवरी आवरी आपला काना, नाचिल्या आमच्या सुना. अगं हा आमच्या मुलांना तर बिघडतो, पण आमच्या सुनांना सुद्धा बिघडायला काय? अगं याला तो आवड, याला आवड घाल. दही दूध खातो, आहे का नाही? दही दूध पुसून खातो आणि पुन्हा आमच्या सुनाच्या मुखाला लावतो आणि लावल्यानंतर आम्हाला वाटतं आमची सुनबाई खाते. मग त्या सुनबाईलाच आम्ही काय करतो? बोलतो. अगं या तुझ्या कृष्णाला सांग. कृष्णा माता म्हणली अगं तुम्हाला माझं एक पुत्र एक पोरगं खपू नका. 8 वर्षांना मला मुलगा झाला आणि याच्यात तुम्ही घराने माझ्यापाशी सांगता. अगं असं जाणार नाही. मुद्द्यासह मला आणून द्या तर मी ह्याला चोर समजेल. काय हाताला धरून माझ्यापर्यंत आणायची चोरी केली म्हणून तरच मी याला चोर म्हणेल, नाहीतर चोर म्हणणार नाही. माझा एक होता आहे नाही आणि म्हणून तो याला चोर म्हणतात असं कसं शक्य नाही म्हणले. हा चोर असू शकत नाही. माझा शकुल आहे का नाही, माझा कान्हा माझा कृष्ण आहे आणि या कृष्णाला तुम्ही नाव ठेवता का? मुद्द्याचं नाव द्यायचं का? मग सगळ्या गवळणीमध्ये मिटिंग झाली. अगं यशोदा माता त्याच्या मुलाला चोर समजायला तयार नाही.
कृष्णानं हे सर्व लक्षात आणून घेतलं आणि संध्याकाळी तिच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर अशी तिची फजिती केली. चोरी तर केली, पण तिच्या घरामध्ये ती झोपलेली असताना तिच्या बहिणीची आणि तिच्या नवऱ्याच्या दाढीची अशी काय केली, त्या गाठ बांधली. आता दाढी ठेवत नाही, पण पूर्वी दाढी ठेवायची. पूर्वी दाढी ठेवायची. मला वाटते जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत दाढी ठेवायची, पण आता नाही ठेवत. तर त्याच्या दाढीची तिच्या बहिणीची गाठ मारली आणि त्या दोघांच्या मनात काय दिलं, मुंगूस सोडलं. आता मुंगूस सोडल्यानंतर ते काय झाले, कडकड करू लागले आणि हे उठले. जसे उठले तसे जशी गाडी उठली तशी याच्या गाडीला धक्का बसला. आणि याच्या गाडीला धक्का बसल्यानंतर तू म्हणाला, तुला कळतं का नाही काही, अगं दिवस उजळले, आता असं काय करतेस, कळतं का नाही तुला, आता म्हातारी झालीस, असं गाडीला धक्का देणं बरोबर नाही, है का नाही, तुला कळतं की नाही. मस्त होऊया मातरी भांगडी प्रमाणे मस्त होऊन मातरी भांगडी करी ती मोडावडी मजा झाली. आता हे काय आपलं वय आहे का म्हणे मोडावडी करण्याचं, माझ्या गाडीला धरून तू मोडतेस. ती म्हणू लागली, तुम्हाला काही कळतं का नाही, मी गाडीला ओढते तर तुम्ही माझ्या गाडीला मोडतात, तुम्हाला काही कळतं का नाही, तुम्ही माझ्या गाडी धरून मोडताय. मग त्यांच्या लक्षात आलं, आपली ही गाडीची आणि बेटीची गाठ बसली आहे, आता सोडायला सुरुवात केली पण ती सुटे ना, है का नाही. दाढी बेटीची गाठ काही सुटत नाही. मग त्या गवळ्याच्या लक्षात आलं की करणी जी आहे ती कुणाची आहे, कृष्णाची आहे. मग तिला सांगितलं, तू काल कृष्णाला काही बोलली होतीस का. तिने सांगितलं, हो मी बोलले होते, तू माझ्या घरी येऊनच बघ, मग मी तुला दाखवते, नाही तुला बांधूनच टाकते. आता म्हणे त्यांनीच हे बांधलं, ही करणी त्याचीच आहे, त्यांनीच बांधलंय. आता सुटेल कशी, जोपर्यंत त्याला बोलून आणत नाही तोपर्यंत हे सुटणार नाही. दरवाजा बंद, दिवस निघाला आहे, 8 वाजले, पण अजून काय या गवळ्यांच्या डोळ्याचं घर उघडत नाही. शेजाऱ्या पाजाऱ्याने पाहिलं, काही गमत नसेल, काही यांच्या घरात भांडण झालं नसेल, काही बरं वाईट झालं नसेल, अजून दरवाजा उघडत नाही. कारण पूर्वी सकाळी 4ला उठायचे, पूर्वी सकाळी 4ला उठायचे. त्या गवळणी गाईची धार काढायच्या, सडा संवर्धन करायच्या, रांगोळी काढायच्या आणि देवपूजा करायच्या. कोण करायच्या हे सर्व, गवळणी. कोण करायच्या, तिथल्या गवळणी. सकाळी 4ला उठायच्या. आता सकाळी पहाटे 10 वाजता उठतात. किती वाजता, पहाटे 10 वाजता उठतात. त्याच्या अगोदर गवळी उठतो, पण आंघोळ करतो, चहा हाताने सोडून पितो, आणि गवळीला पाणी टाकून ठेवतो आणि मग हळूच उठायला, अरे उठ ना, माझं आवडलंय, माझं आठवतंय का. ही आताची गोष्ट आहे, पूर्वीची गोष्ट अशी होती, गवळणी सकाळी उठायच्या. आणि मग हे दरवाजा यांचा बंद असल्यामुळे शेजारी पाजारी म्हणू लागल्या, अगं ती कांदा
गणपतीला नवस केला आणि गणपती बाप्पाला सांगितलं, हे गणपती बाप्पा, जर माझा मुलगा वड्या करायचा बंद झाला तर तुला 108 त्या ठिकाणी मोदकाचा नैवेद्य लागेल. असं म्हटल्यानंतर त्या भगवंताची सुद्धा, या भगवंतानं ही घटना ऐकून घेतलं. देवानं 1 महिनाभर पोळी नाही केली, महिनाभर पोळी नाही केली, म्हणून तो नवस फेडण्याकरता त्या ठिकाणी आले. आता तिथं काय काय होतं हे तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे, पण थोडंसं वेळ होते आपला. सगळं झाल्यानंतर तरी सुद्धा भगवंत चोरी, आता बाहेर चोरी काढण्याची सोडून दिली, घरात चोरी करू लागले. घरातलं ऐकून खाऊ लागले. एक दिवस असं भगवंताच्या मांडीवर बसलेला, यशोदा मातेच्या मांडीवर भगवंत बसले आणि बसल्यानंतर आईला सांगलं, आई, मी तुला किती आवडतो, मी तुला किती आवडतो खरं सांग. यशोदा माता म्हणली, अरे तूच माझा एकुलता एक, किती वर्षानंतर तूच झालेला आहेस मला, तू माझ्या जीवापेक्षा मला जास्त आवडतो. जीवेच्या जीवा, प्रेम भावाची भावा, तुझं वाचणे केशव अन्नावडे. हे कृष्णा, तुझ्यापेक्षा मला दुसरं काहीच आवडत नाही. असं म्हटल्यानंतर देवानं त्या दुधाकडे पाहिलं, तापत होतं त्या ठिकाणी. त्या अग्नीला आलेला थोडंसं उंच करा, तापल्यानंतर ते दूध काय होऊ लागलं, त्या डेऱ्यातून बाहेर पडू लागलं. आणि बाहेर पडत असताना ते यशोदा मातेचं लक्ष गेलं. लक्ष गेल्यानंतर लगेच त्या भगवंताला बाजूला ठेवलं आणि त्या दुधाकडे गेली. कारण बाईला दूध हे जास्त आवडतं. नाही, दुधावरची साई सुद्धा जास्त आवडते. ती साई बाहेर पडू लागली. आता तुम्हाला माहिती आहे बाईला काय काय आवडतं, शेण, साई, उतरण आणि जावई, अशा 2-4 गोष्टी आहेत. आमच्याकडे म्हण आहे, शेण, साई, उतरण आणि जावई, या 3-4 गोष्टी महिलेला आवडत असतात. आणि म्हणून साई बाहेर पडू लागली, दूध बाहेर पडू लागलं, म्हणून कृष्णाला बाजूला टाकलं आणि त्या दुधाकडे गेली. कृष्णाला असं वाटलं, मी माझ्यापेक्षा ते दूध तिला जास्त आवडतंय. चोऱ्या सुरू केल्या. एक दिवस आई मंथन करत असताना आईला काहीतरी बाहेर काम केलं. बाहेर गेली आई, आपण डेऱ्यात जाऊन बसला. त्या डेऱ्यात जाऊन बसताना माखण खाऊ लागला. खात असताना पुन्हा आई आली. पाहते तर रवी काही चालत ना, रवी चालत नाही, म्हणून तिने काय केलं, कृष्णाला त्या हातात डेऱ्यामध्ये हात घातला तर जावळं, त्याचे केस लागले त्याला बाहेर काढला. अरे कृष्णा, मी तुला दिलं नसतं का? दिलं असतं, पण तू याच्यात जाऊन बसला आणि तू रवी धरतोस. आता रवी सोड, मला काय करायचंय, मंथन करायचंय. सोड रवीचा हात धरी रे बाळा, करू दे रे मंथना. हे कृष्णा, मला मंथन करायचंय, तू थोडं बाजूला सरळ. अशा काही खोड्या करत असताना त्या यशोदी मातेला पटना, म्हणून तिने काय केलं, त्या कृष्णाला शाळेत पाठवण्याचा कार्यक्रम सुरू केला. आता त्यावेळेची शाळा कोणती होती, गाई गोपाळ घेऊन जायचं त्यांनी रानामध्ये जायचं, ही त्यांची शाळा होती. आणि म्हणून कृष्णाला सांगितलं, आता तू काय कर, आता तू गावात राहायचा जायचा नाही यायला. आता काय करायचं, उद्या आला किराणा सगळे घेरोळी बोलना. आता काय करायचं, तुम्ही उद्या रानामध्ये जायचं, गाई गोपाळ जमवायचे आणि तुम्ही कुठे जायचं, आता गाई घेऊन रानामध्ये जायचं. असं म्हटल्यानंतर कृष्णाने आपल्या समुदायाला सांगितलं, अरे ऐकलं का हो सर्व माझे बाल कंपनी, ऐका, आपल्याला काय करायचं, उद्या शाळेत जायचंय. आपल्या आईने सांगितलंय उद्या आपल्याला गाई गोपाळ घेऊन कुठे जायचंय, चारायला जायचंय. ही आपली शाळा आहे. म्हणून सर्वांनी सांगितलं, तुम्ही काय करा, आपल्या शिकवण्याबरोबर घ्या आणि कुठे जायचं, आपल्याला रानामध्ये जायचंय. मग कृष्णाने काय केलं, पितांबर नेसला, खांद्यावर कांबळी घेतलेली आहे, वेणू घेतला, आपल्या कमरेला खोला आणि आता निघाला कुठे,
आणि जवळच थांबा. जवळीच चारा नका जाऊ दुरी, सांभाळा वनमाळी प्राण माझा. हे गोपाळांनो, माझा प्राण आहे, तुम्ही जास्त लांब जाऊ नका, जवळ जवळ चारा. आणि असं म्हटल्यानंतर त्या गाई वासरं गोपाळ सर्व निघाले आहेत. आणि मग सर्व निघाले कुठे? गाई चारण्याकरता. खांद्यावरी कावळी, हातामध्ये काठी, चाले तसे देऊन सावळा कारवा
पहिले खेळ मैदानी खेळ, एकमेकाला उचलून फेकायचं नाही. ती सुरकवडी म्हणतात या झाडावर त्या झाडावर उड्या मारायच्या आणि मग त्याने सूर फेकला खालून की मग तो सूर आणायला त्या झाडावरच्या कुणाला तरी शिवायचं धरायचं आणि परत तो सूर म्हणजे ती काठी घेऊन परत त्या गोल रिंगणामध्ये ठेवायचं सुरकवडी. अनेक खेळ होते पण खेळ खेळून झाले. आता म्हणजे बस झाला, आता खेळ खेळण्याचे बस झाले. कृष्णा आणि किती वेळ खेळ खेळायचा? 11 वाजले आम्हाला भूका लागल्या, कालची एकादशी आहे. आता भरपूर झालं, कालची एकादशी म्हणले आता भरपूर झालं, भूक लागली. काल एकादशी म्हणून सकाळी चहा पिला, त्यानंतर फराळ झाला. हो, त्यानंतर अनेक प्रकारचे पदार्थ आम्हाला खायला मिळाले पण ते पदार्थांना काही आमचं पोट भरलं नाही. मग त्यानंतर तुम्हाला काय सांगायचं? काही कोरं झालं, उसळ झाली, भगर झाली, आमटी झाली दुपारी पण त्यांनी आमचं काही पोट भरलं नाही. ते झाल्यानंतर पुन्हा 4 वाजता थोडेसे या ठिकाणी थोडे थोडेसे आम्हाला चिप्स आले पार्टीमध्ये आणि 2 कप असा मस्तपैकी चहा आला पण त्यांनी आमचं काही पोट भरलं नाही. बरेच कीर्तन झाल्यानंतर अगदी थोडस या ठिकाणी पुन्हा फराळ झालं. 4 वेळे खाल्ल्या. पाव किलो तो चिवडा खाल्ला, पाव किलो भगर खाल्ली आणि इतकंच खाल्लं फक्त तरी सुद्धा आमचं पोट भरलं नाही. सकाळी रात्र झाली, सकाळी उठल्या पुन्हा ग्लासभर चहा पिला पण त्यांनी काही आवडलं नाही. आता तुम्ही काय करा? आवडा भरपूर झाले नाही खेळ, आता काय करा? खेळ सोडावा करता हे काय? आता आम्हाला भूका लागल्या. कांदीवार पोटी भूक काय कीर्तनाची सुख, काय खेळायचे सुख म्हणजे आता नकोय. झाली आता वेळ म्हणती आणा शिवऱ्या. आता बस झालं म्हणजे नकोय, आता खेळ बस झाला. मग काय केलं? भगवंताने सांगितलं बस झाला खेळ म्हणून बस झाला. आता मग गाई सगळ्यांनी बोलून आणल्या. त्या ठिकाणी आणल्यानंतर सर्व सौंदर्य एकत्र झाले. एकत्र झाल्यानंतर भगवंताने सांगितलं काढा आता आपल्या शिवऱ्या, आपापल्या शिवऱ्या काढा. पण शिवऱ्या काढत असताना सांगितलं माझी आहे तशी पाहे नाही तरी घरात आहे आणि चोरण्या माये नवरीत आणावे. असं असं तर ठीक पण सगळ्यांच्या शिवऱ्या आणल्या होत्या, सगळ्यांच्या शिवऱ्या काढल्या. प्रत्येकाच्या शिवऱ्या काढून सर्वांनी एकत्र केल्या आणि एकत्र केल्यानंतर तो काला तयार केला आणि तो काला आज ज्या ठिकाणी वृंदावनामध्ये जेव्हा काला झाला होता तोच काला वाळवंटामध्ये माऊली नावाने केला आणि तोच काला आज आपल्या अभिडर क्षेत्रामध्ये होत आहे. त्याच काल्याचा प्रसंग हा आज आपल्या समोर होत आहे. काही काल्याचे अनेक प्रकार आहेत, जसे दही ताकाचा, दही गाईचा काला असतो. आपल्या लहान मुलांना दूध भात त्या ठिकाणी तो काला देतात. त्यानंतर जीवशिवाचा काला आहे आणि असा काला हा आपल्या या ठिकाणी चालू आहे. याच काल्याचं हे कीर्तन आज आपल्या सर्वांमध्ये चालू आहे. कांदीवार पोटी भूक काय खेळायचे सुख म्हणून हरी शिवा या ठिकाणी आपण समर्पित करू. या वाटचालीकडे आपण आहोत. सर्व भगवंताने तो काला घेतला हातावरती आणि हातावरती घेऊन सर्व मुलांना कमळावर बसवलं आणि बसून तो काला प्रत्येकाच्या हातावरती येऊ लागले. त्याचं वर्णन भागवतामध्ये या ठिकाणी करतात. त्याचप्रमाणे ज्या माऊली ज्ञानोबांनी हा आपल्याला काला सांगितला त्याच माऊली ज्ञानोबांच्या ठिकाणी आपल्याला भजन करायचे. तत्पूर्वी जो काला भगवंताने आपल्याला दिला त्या काल्याचं वर्णन आणि या ठिकाणी भगवंताने काला दिला म्हणून सर्वांनी आपण त्या भगवंताचा जय जयकार करायचा. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. हरीश्वर भगवंताच्या चरणी, सद्गुरू श्री गुरुनाथांच्या चरणी, सर्व मायबापांच्या चरणी
सर्वांचे मला चेहरे परिचित आहेत, फक्त नाव माहित नाही, म्हणून क्षमा असावी. बाबा या ठिकाणी बसले आहेत, सर्व आपण माता भगिनी आहेत. बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी येतो, परंतु या ठिकाणी येण्याचा काही योग आला नाही. म्हणून योगायोगाने यावर्षी हा प्रसंग आलेला आहे आणि सर्व आपण ग्रामस्थांनी मला सांगितलं की महाराज या ठिकाणी कीर्तन करा. आपण आहे माणसाच्या त्या ठिकाणी आपणही कीर्तन करा, कारण आपल्या दिल्लीमध्ये त्र्यंबकेश्वरला 1 वर्ष मी कीर्तन केलं होतं. कुणाला माहित असेल की नाही काही माहिती नाही. तर त्यावेळेस मी दिल्लीमध्ये कीर्तन केलं होतं, तुम्ही सर्वांनी श्रवण केलं होतं आणि ते पाहून या ठिकाणी त्यांनी मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्यांच्या ठिकाणी आम्ही राहतो, दरवर्षी येतो आणि ज्यांच्याकडे राहतो असे हरिभक्ती महाराज श्री रवींद्र भोंडू पाटील आणि त्यांच्या श्री सीमाताई पाटील यांच्याकडे आम्ही राहत असतो, त्यांचे खूप आभार. आणि आपण सर्व मंडळी, या सर्व मंडळींचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. कार्याचा अभंग होईल आणि तदनंतर सेवा समर्पित होईल. शिंकेलांब विले दुरी होतो